नमस्कार मंडळी, लपंडाव या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता सरकार मस्तपैकी ड्रेस घालून आलेली असते बरं का. आणि इकडे जो कबीर आहे तो सरकारला म्हणतो, ऐका ना, तुम्ही आणि माझी आई मस्तपैकी कविता बोलत होतात. तुम्हाला म्हणे राघव सरांनी कविता म्हणजे केली होती तुमच्यावर, ती तुम्ही माझ्या आईला बोलून दाखवली होती. तर सखी पण खुश होते, म्हणते हो बोलून दाखव ना आई. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सरकार खूपच घाबरते. आता मी कविता बोलू कशी, कारण मी कुठली कविता बोलली तेच मला माहिती नाही. असं आता इकडे सरकारचं झालं. म्हणजेच काय, तर ती तेजस्विनी बनून आली आहे ना, आता कानाने पण तिची फिरकी घेतलेली असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे सखी कानाला म्हणत असते, माझ्या बाबांनी खास करून माझ्या आईसाठी ती कविता बनवली होती, मनस्विनीसाठी नाही. आणि हे बोलल्यानंतर मात्र कबीर म्हणतो, म्हणजे तुला काय वाटतंय, तुला पण तेच वाटतंय का, ती जी आहे ती मनस्विनीच आहे म्हणून तुला कळलं ते. मग आता सखी म्हणते, हो कबीर, मला समजले, जी घरी आलेली आहे ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.